नमस्कार भक्तांनो, आपली संस्कृती या सिरीजमधील तिसऱ्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माऊली हो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा महिना साधा नाही. हा महिना म्हणजे भक्तीचा, पुण्याचा आणि आत्मशुद्धीचा काळ आहे. असं म्हणतात, या महिन्यात केलेली थोडीशी भक्तीही अनेक जन्माचं पुण्य देते. पण याच महिन्यात काही चुका अशा आहेत ज्या माणसाचं संपूर्ण पुण्य नष्ट करू शकतात. हो भक्तांनो, गरुड पुराण, स्कंद पुराण आणि अनेक धर्मग्रंथामध्ये काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत की अधिक मासात काही कामं चुकूनही करू नयेत, कारण या महिन्यात केलेलं पाप सामान्य दिवसांपेक्षा अधिक परिणाम देतं. आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणती कामं टाळावीत, कोणत्या चुका आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात आणि कोणती भक्ती तुम्हाला श्री विष्णूंची कृपा मिळवून देऊ शकते. ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित तुमच्याकडूनही न कळत या चुका होत असतील. माऊली हो, या महिन्यात कोणाचाही अपमान करू नका. विशेषतः आई वडील, गुरु, गरीब माणूस, साधू संत आणि पत्नी किंवा पती, कारण पुरुषोत्तम मासात प्रत्येक जीवामध्ये श्री विष्णूंचा अंश मानला जातो. एकदा एका गावात एक श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्याकडे पैसा होता, मोठं घर होतं, पण स्वभाव खूप अहंकारी होता. अधिक मास सुरू झाला. गावातील लोक पूजा करत होते, दान करत होते, पण तो माणूस सतत गरीब लोकांचा अपमान करत होता. एक दिवस त्याच्या दारात एक वृद्ध साधू आले. ते म्हणाले, बाळा, थोडं पाणी मिळेल का? पण त्या माणसाने रागाने त्यांना हकलून दिलं. त्या रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वतः श्री विष्णू म्हणाले, ज्याला तू हकलून दिलंस तो माझंच रूप होता. आणि काही दिवसात त्या श्रीमंत माणसाचं सर्व वैभव नष्ट झालं. म्हणून भक्तांनो, या महिन्यात कोणाचंही मन दुखवू नका. अधिक मासात खोटं बोलणं खूप मोठं पाप मानलं जातं, कारण हा महिना सत्य आणि भक्तीचा आहे. आजकाल लोक सहज खोटं बोलतात, फायदा मिळवण्यासाठी, पैशासाठी, लोकांना फसवण्यासाठी. पण या महिन्यात खोटं बोलल्याने मन अशुद्ध होतं आणि भक्तीचं पुण्य कमी होतं. आपण एक कथा पाहूयात. एक व्यापारी होता. तो रोज मंदिरात जायचा, मोठमोठ्या पूजा करायचा, पण व्यापारात लोकांना फसवायचा. अधिक मासात त्याने खोटं बोलून एका गरीब माणसाचे पैसे घेतले. काही दिवसांनी त्याचा व्यवसाय अचानक बंद पडला. तेव्हा त्याला समजलं, देवाला फक्त पूजा नको असते, तर स्वच्छ मनही हवं असतं. भक्तांनो, अधिक मास हा शरीर आणि मन शुद्ध करण्याचा काळ आहे. म्हणून या महिन्यात मांसाहार आणि मद्यपान टाळावं, कारण जसं अन्न असतं तसं मन बनतं. या महिन्यात सात्विक अन्न खाल्ल्याने मन शांत होतं, भक्तीमध्ये मन लागतं. पण तामसी अन्नामुळे राग, वासना आणि आळस वाढतो. एका तरुणाची कथा सांगितली जाते. तो रोज मंदिरात जायचा, पण मित्रांसोबत दारूही प्यायचा. त्याला वाटायचं देव फक्त पूजा पाहतो. पण हळूहळू त्याचं मन अस्थिर झालं. घरात भांडणं सुरू झाली आणि एक दिवस त्याने स्वतःच कबूल केलं, मी भक्ती करत होतो, पण मन शुद्ध नव्हतं. अधिक मासात घरातील वातावरण शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या महिन्यात सतत भांडणं, राग करणं, कटू शब्द वापरणे घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. एक स्त्री रोज पूजा करायची, पण ती सतत आपल्या पतीशी भांडायची. तिला वाटायचं, मी पूजा करते म्हणजे पुरेसं आहे. एक दिवस एका वृद्ध महिलेनं तिला सांगितलं, जिथे घरात शांतता नाही तिथे देव जास्त काळ राहत नाही. त्या दिवसापासून त्या स्त्रीने आपला स्वभाव बदलला आणि तिच्या घरात सुखशांती परत आली. तुळस ही श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून अधिक मासात तुळशीची पूजा करावी, पण तुळशीचं पान तोडताना नियम पाळावेत. रात्री तुळस तोडू नये.
रविवारी तुळस तोडू नये आणि तुळशीजवळ अपवित्र गोष्टी करू नयेत, कारण जिथे तुळस असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. अधिक मासात दानाचं खूप महत्त्व आहे. दान म्हणजे फक्त पैसा नाही, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आणि मदत करणंही दान आहे. एक गरीब माणूस होता. त्याच्याकडे जास्त काही नव्हतं, पण अधिक मासात तो रोज एका भुकेल्या कुत्र्याला भाकरी द्यायचा. लोक हसायचे, पण एक दिवस त्याला स्वप्नात श्री विष्णू दिसले. ते म्हणाले, तू मला रोज अन्न दिलंस. भक्तांनो, दान कधीच वाया जात नाही. अधिक मासात फक्त शरीर नाही तर मनही शुद्ध ठेवावं लागतं. मत्सर, द्वेष, राग, सूड हे विचार मनाला काळं करतात. या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण, भजन, ध्यान आणि सत्संग करावा. आजकाल सोशल मीडियावर काही लोक देव, भक्ती, पूजा यांची थट्टा करतात. पण लक्षात ठेवा, श्रद्धा ही खेळण्याची गोष्ट नाही. एक मुलगा सतत मंदिरात जाणाऱ्या लोकांची चेष्टा करायचा. अधिक मासातही तो तसंच करत राहिला. हळूहळू त्याचं मन बेचैन झालं आणि शेवटी त्याने स्वतः कबूल केलं, मी भक्तीची किंमत ओळखली नाही. काही लोक उपवास करतात, पण दिवसभर रागवतात, भांडतात, लोकांना दुखवतात. असा उपवास निरर्थक आहे. खरा उपवास म्हणजे वाईट विचारांचा त्याग, वाईट शब्दांचा त्याग, वाईट कर्मांचा त्याग. रोज विष्णू नामस्मरण करा, संध्याकाळी दिवा लावा, भगवद्गीता वाचा, तुळशीची पूजा करा, गरिबांना अन्नदान करा, ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. कारण या महिन्यात केलेली भक्ती थेट विष्णूंपर्यंत पोहोचते. एका गावात 2 मित्र राहत होते. पहिला मित्र भक्त होता, दुसरा नेहमी म्हणायचा, या पूजा करून काही होत नाही. अधिक मास सुरू झाला. पहिला मित्र भक्ती करू लागला, दान करू लागला. दुसरा मात्र मजा करत राहिला. एक दिवस दोघे जंगलातून जात होते. अचानक मोठं वादळ आलं. दुसरा मित्र घाबरला. तेव्हा पहिला मित्र शांतपणे म्हणाला, श्री विष्णू माझ्यासोबत आहेत. आणि आश्चर्य म्हणजे त्यांना काहीही इजा झाली नाही. त्या दिवसापासून दुसऱ्या मित्राचाही देवावर विश्वास बसला. तर भक्तांनो, अधिक मास हा साधा महिना नाही. हा महिना आहे भक्तीचा, पुण्याचा आणि जीवन बदलण्याचा. म्हणून या महिन्यात चुकूनही या चुका करू नका आणि मनापासून श्री विष्णूचं नामस्मरण करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय.